नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलाईट फार्म या यूट्यूब चॅनलवर। तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण खुडूक कोंबड्या अंड्यावर सोप्या पद्धतीने कशा बसवायच्या हे तुम्हाला पूर्ण सांगितलेलं आहे। तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला आपण जे कोंबड्या अंड्यावर बसवल्या होत्या तर त्यांनी आता किती अंडी उबवली, किती पिल्ले काढली हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आता आपण काय केलं तर आपली कोंबड्यांनी पिल्लं उबवलेली होती, अंडी उबवलेली होती, त्यामुळे त्यातून पिल्लं बाहेर आली। तर आपण रात्रीच्या अंधारात काय केलं की ती पिल्लं कोंबड्यांपासून सेपरेट केली आणि जी अंडी खराब झालेली होती तीही सेपरेट करून ती साईडला केली अंडी। आणि सर्व कोंबड्या आणि सर्व पिल्ले आपण ह्या चिकगार्ड हे जे आपण ह्याचं केलेलं आहे, पुट्ट्याचं केलेलं आहे, त्याच्यामध्ये ब्रूडिंगसाठी त्यांना आतमध्ये टाकलेलं आहे आणि त्यांच्यात आपल्या कोंबड्या सोडलेल्या आहे। आता हे कॅरेट का ठेवलेले आहेत तर आता आपण काय केलं, आता हा पहिलाच दिवस असल्यामुळं कोंबडी पिल्ले घेते का नाही ह्याची शंका होती, त्यामुळे मग आम्ही प्रत्येक कॅरेट खाली एक कोंबडी ठेवली आणि तिच्या खाली 20-20 पिल्लं दिली, जेणेकरून तिने ती सगळी पिल्लं स्वतःची पिल्लं म्हणून तिच्या पंखांखाली घेतली। आणि हे सगळं आपण अंधारामध्ये केल्यामुळे कोंबडीने सगळी पिल्ले घेतली। आणि हे कॅरेट आपण फक्त 1-2 दिवसच ठेवली, त्यांना थोडीशी सवय लागेपर्यंत म्हणून। आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी आपण ही सगळी कॅरेट काढली आणि सगळ्या कोंबड्या मोकळ्या सोडून पिल्लंही मोकळी सोडली। आणि मेन म्हणजे आपण काय केलं, तूसमध्ये पिल्लं काय करतात, पिल्लांना अजून खायचं समजत नाही, त्यामुळे ते तूस वगैरे काही खातात। मग त्यामुळे आपण त्याच्यावर नंतर पुट्टा हातरला नंतर आणि त्यावर खाद्य आणि पिल्लं कोंबड्या सगळं सोडलं। आणि वरून आपण एकच बल्ब लावलेला आहे, कारण आता आपण काय केलं, कोंबड्यांना ब्रूडिंगसाठी आपण डायरेक्ट पिल्लांना ब्रूडिंगसाठी काय केलेलं, कोंबड्याच सोडलेल्या आहेत। आता कोंबड्यांचं ब्रूडिंग एवढं म्हणजे चांगलं असतं की त्यांना थंडीचा थोडाही फरक पडत नाही पिल्लांना आपल्या, त्यामुळे आपण लाईटचं ब्रूडिंग असो किंवा नसो, पण कोंबडी खाली जर पिल्लं असतील तर ते एकदम व्यवस्थित राहतात आणि त्यांना कोणत्याही प्रकारची इजा होत नाही। तर आता ही आहेत आपली खराब झालेली अंडी। तर आता ही अंडी खराब व्हायचं कारण म्हणजे काय, तर आपली कोंबडी 21 दिवस जास्तीत जास्त वेळ ह्या अंड्यावर बसली पाहिजे। पण काही कोंबड्या अशा होत्या की त्या जास्त वेळ अंड्यावर बसल्या नाहीत, तर थोड्या वेळ अंड्यावर बसून थोड्या वेळ बाहेर राहायच्या, त्यामुळं काय झालं, आपली ती अंडी उबवली, त्यामध्ये पिल्लंही तयार झाली, पण 21 दिवस होऊन गेले, त्यांना पुरेशी अशी ऊब न मिळाल्यामुळं ती पिल्ले काय बाहेर आली नाहीत। त्यामुळं आपली अशी 40 ते 50 अंडी वेस्टेज गेलेले आहेत। आणि ही आपली जी पिल्ले निघलेली आहेत ही आपली 150 ते 160 मध्ये पिल्लं निघलेले आहेत, कारण आपल्या 11 मधल्या ह्या 9 कोंबड्या एकदम व्यवस्थित जास्त वेळ डब्यामध्ये बसलेल्या होत्या आणि त्यांनी चांगली अंडी उबवलेली होती। प्रत्येक कोंबडी खाली 20 पैकी कमीत कमी 16 ते 17 पिल्ले एका कोंबडीने दिलेले आहेत। आणि आपण काय केलं तर लास्ट टाइम अंडी म्हणताना जास्त सिलेक्ट नव्हती केली अंडी, म्हणजे आपल्याकडे जेवढी अवेलेबल होती तेवढी सगळी ठेवली होती, त्यामुळे काय झालं, त्यातली जेवढी सिलेक्टेड अंडी त्यातली बरोबर पिल्ले निघलेली, म्हणजे 15 ते 16 खूप चांगला रेशो आहे आपल्याला एका कोंबडी खालून अंडी मिळवण्याचा। आणि हा एवढा रेशो कशामुळे मिळाला तर आपण प्रॉपर ती कोंबडी बसवली योग्य पद्धतीने। त्यामुळे आता थंडीचे दिवस असल्यामुळे आपण ते डब्यात एकदम म्हणजे तेवढ्या एरियामध्ये ती बरोबर तेवढ्या अंडी तिच्या खाली घेऊन बसत होती। तर धन्यवाद।